सध्या या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं भव्य मंदिर होत आहे. त्या अनुषंगानं भारतातल्या प्रत्येक शहरात सध्या कलश यात्रेचं आयोजन केलं. त्यातलाच एक भाग परतवाडा शहरात तुम्ही जर पाहत असाल तर जे हिंदू प्रेमी लोक आहेत प्रभू रामचंद्राच्या मंदिरासाठी जे कलश यात्रा निघाली आहे त्यासाठी मोठ्या हर्षी उल्हासात सहभागी झाल्या. प्रत्येक ठिकाणी म्हणजे तुम्ही या ठिकाणी बायाची संख्या पाहू शकता की महिलाही मोठ्या प्रमाणात हिंदू संघटना आज या कलश यात्रेसाठी सहभागी झाल्याचा हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसणारा जो उत्साह आहे हा वेगळाच पद्धतीचा उत्साह असून महिला पुरुष लहान लेकरं प्रत्येक जण आज प्रभू चंद्राचं जे प्रत्येक हिंदूचं स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण होत असताना जो कलश यात्रेचं आयोजन केलाय यात आनंदानं सहभागी झाले आहेत. आमच्या ज्या हिंदू भगिनी आहेत ह्या मोठ्या संख्येत आजच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या आहेत. म्हणजे शहरात एक वेगळाच उत्साह आजच्या कार्यक्रमात दिसत असून प्रत्येकाच्या तोंडात प्रभू श्रीराम जय श्रीराम नावाचा जयघोष तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आणि प्रत्येकाचं स्वप्न होतं की प्रभू रामचंद्राचं मंदिर व्हायला पाहिजे. त्या मंदिराचं होत असून प्रत्येक महिला हर्षी उल्हासात जय श्रीरामाचे नारे देत या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. एक हजारोच्या संख्येनं परतवाडा शहरातले जे हिंदू प्रेमी आहेत हे सर्वजण या ठिकाणी एकत्र झालेले आहेत. आणि जो एक वेगळाच आनंद आज या परतवाडा शहरात सध्या पाहायला दिसत असून तरुण झाले सर्व युवक झाले आजच्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. आजचा हा हर्ष उल्हासाचा खरा सण आज शहरात पाहायला भेटत आहे. एक वेगळाच आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आहे. प्रभू रामचंद्राचं जे मंदिर आहे ते मंदिराची आता लवकरच 22 जानेवारी या दिवशी अधिकृत प्रभू रामचंद्राचं मंदिर खुलं होणार आहे. प्रत्येक हिंदूचं आराध्य असणारे प्रभू रामचंद्र जसे 14 वर्ष वनवासात राहिले पण जे काही ज्या पद्धतीचे अत्याचार झाले इतकं असूनही त्या ठिकाणी आज भव्य राम मंदिर उभं होत आहे. त्याचा हर्ष उल्हासातला कार्यक्रम एक कलश यात्रा तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी मंगल अशी कलश यात्रा सजवली असून एक सजवलेल्या एकदम चांगल्या गाडीवर हे कलश यात्रा आज शहरातून पूर्ण हिचं या ठिकाणून ज्यांना नगर प्रदक्षिणा होणार आहे आणि नंतर 22 तारीखचा जो अयोध्येला कार्यक्रम होणार आहे त्या ठिकाणी हे कलश यात्रा पुढे पाठवलं जाणार असून प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे हा वेगळ्याच पद्धतीचा आनंद आहे. याशिवाय एक सुंदर असा प्रभू रामचंद्राची प्रतिमा ठेवून एक रथ सजवला आहे. अश्वारूढ असा हा रथ आहे आणि अश्व सोबत घेऊन हा रथ आहे. प्रभू रामचंद्राची या ठिकाणची असणारी एखादी याशिवाय प्रभू रामचंद्राचे असणारे भक्त प्रभू हनुमान जय हनुमान म्हटलं की कार्यक्रम सरला ना पुरी लंका जाऊन टाकली होती ना बाबा या माणसाने एकट्यानं. रामाचे खास भक्त असणारे प्रभू जय श्रीराम म्हणजे आपले हनुमानजी याची भव्य अशी मूर्ती आणि ही शोभायात्रा परतवाडा शहरातली टोटल आपण पाहणार आहोत. प्रभू रामचंद्राचं बालक रूप घेऊन हा एक सुंदर बालक म्हणजे धनुर्धर शारंगधर प्रभू श्रीरामाचं बालक स्वरूप या ठिकाणी हनुमानजीच्या रूपात कायम हनुमानजी ही भूमिका घेणारा आमचा मित्र आहे तो घेऊन चाललाय. लोक त्याच्या पायात सुद्धा लागत आहेत आणि ते लवकरच आता रथारूढ होणार आहेत आणि लवकरच प्रभू रामचंद्राची रथयात्रा शहरातून चालू होणार माझ्यासोबत अभय दादा प्रभू रामचंद्राचं भव्य मंदिर असं आता अयोध्येत होता. कोणत्या प्रकारचा हिंदू म्हणून आनंद आहे भाऊ? जवळपास 500 वर्षाच्या संघर्षानंतर आणि 1.5 लाख हिंदूंच्या बलिदानानंतर या स्वर्णिम म्हणजे जे वेळ आहे ती आज सर्व हिंदूंना आलेली आहे आणि पूर्ण देशात आनंद उत्सवात 22 तारखेला होणारी प्राण प्रतिष्ठा प्रभू रामचंद्राची हा कार्यक्रम एक पूर्ण देशात दिवाळी म्हणून साजरा करण्यात येणार आहे. आणि त्याची जी अक्षत कलश यात्रा तिथून आलेली जी हे आहे अक्षत आहे तिची अक्षत कलश यात्रा त्याची जी पूर्वतयारी आहे आणि मोठ्या उत्साहात अचलपूर परतवाडा शहरातील सर्व नागरिक त्याच्यात उपस्थित राहून प्रभू रामचंद्राप्रती आपली जी आस्था आहे ती प्रकट करत आहेत. तर माझ्यासोबत हिंदुत्ववादी संघटनेचे असणारे आमचे प्रफुल्लदादा कुरेकर आहेत. प्रफुल्लदादा आज प्रभू रामचंद्राचं जे भव्य मंदिर होतं कोणत्या प्रकारचे तुमच्या धार्मिक भावना प्रकट होत आहेत? आज गेल्या 5 वर्षापासून आमचे पूर्वज या 500 वर्षापासून आमचे पूर्वज या सुवर्ण संधीसाठी संघर्ष करीत राहिले
आज प्रत्येक हिंदू सनातन हिंदूच्या मनात जी स्थिती आहे ती म्हणजे न सांगण्यासारखी आहे. मी एकच म्हणू इच्छितो, प्रभू श्रीरामचंद्रजी की जय. आजच्या या शोभायात्रेत पुरुषासोबत महिला सामील झाल्या. आमच्या ताई आहेत. आजची ही शोभायात्रा आणि प्रभू रामचंद्राचे मंदिर होत आहे, तर कोणत्या प्रकारची शब्द आहेत तुमचे? मी डॉक्टर वनश्री देशपांडे, महिला आघाडी अध्यक्ष. मी आपणासमोर हे सांगू इच्छिते की आजची जी शोभायात्रा आहे हे श्रीराम हे सगळ्यांचं जन्म श्रद्धास्थान आहे आणि त्यामुळे श्रीरामाची ही शोभायात्रा निघणं अत्यंत आवश्यक आहे. हिंदुत्वाचा हा महत्वाचा मुद्दा आहे आणि सगळ्या हिंदू बांधवांचं हे दैवत आहे. कोणीही कोणाच्याही मनात याबद्दल कुठला भाव नाही आहे. सगळ्यांच्या मनात श्रद्धा आहे आणि या श्रद्धेचं स्वरूप आपण आज पाहत आहे की एवढी मोठी शोभायात्रा निघाली. या शोभायात्रेमध्ये आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतलेला आहे. गावातील सगळ्या महिला इथे आपल्या समोर सोबत येतात आहे आणि हे स्वरूप पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आज सगळा हिंदू जागृत झालेला आहे आणि त्याला श्रीरामाचं महत्व पटलंय. ज्या कारसेवकांनी बलिदान केलं होतं त्या कारसेवकांसाठी निश्चितच आज खूप खूप आनंदाचा दिवस आहे, कारण तो काळा दिवस आम्ही भोगला आहे. आज मात्र आम्ही खूप आनंदाचा दिवस उपभोगतो आहे आणि त्याचा आम्हाला खूप खूप आनंद आहे. धन्यवाद. जय श्रीराम. और आने वाली 22 तारीख को हर घर में ये लगने चाहिए, हर घर पर लाइटिंग लगनी चाहिए. आज हा जो कार्यक्रम होता है, 8वां कार्यक्रम होता है, कोणत्या प्रकारचे शब्द तुमचे आहेत? बहुत अच्छा प्रोग्राम हो रहा है और ऐसे ही प्रोग्राम हमारे सनातन धर्म में होना चाहिए. और ये तो एक झांकी है राम भगवान की, अभी कृष्ण जी बाकी है. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय आणि शोभायात्रेचं स्वागत करण्यासाठी तुम्ही पाहत असाल की रांगोळ्या वगैरे काढून ठेवलेल्या आहेत. म्हणजे प्रत्येक हिंदू आजच्या या कार्यक्रमासाठी एकत्र झाला आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे, हा वेगळाच आनंद या ठिकाणी भेटत आहे. प्रत्येक जण या कार्यक्रमाचा जो वेगळाच आनंद आजच्या या कार्यक्रमात घेतात तुम्ही पाहू शकता. भव्य संख्येनं या ठिकाणी ज्या महिला पुरुष सर्वजण बिल्डिंग या ठिकाणून त्या ठिकाणून या कार्यक्रमात सहभागी होऊन प्रत्येक जण प्रभू रामचंद्राचा जयकार करत या शोभायात्रेत सहभागी झाले आहेत. त्यासोबत स्थानिक म्हणजे चेहरा म्हटला की हिंदुत्वादी चेहरा आहे शहरातला. ज्या ठिकाणी हिंदू त्या ठिकाणी बोखळा आहेत. प्रभू रामचंद्राचा एवढा मोठा सोहळा पार पडत आहे आणि काही जे उभारा खानिजगीने खराब बोलत आहेत त्याचे जरासे कानगुळे करा ना. त्या फाडखाव जितेंद्र आव्हाडला हरामखोर ज्या दिवशी अमरावती जिल्ह्यात पाय ठेवीन त्या दिवशी ठाकूर प्रमोद सिंह गडरेल संपूर्ण हिंदुत्व समाजाच्या वतीने त्याचं तोंड काळ करून चपलीने त्या चपलीचा हार घालून ते कपडे फाडण्यात येतील, हे आपलं निर्धार आहे. पण आज जो एवढी मोठी भव्य शोभायात्रा शहरातून निघाली आहे, ते हिंदू प्रेमी आणि प्रभू रामचंद्राचं मंदिर त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. कोणत्या प्रकारच्या धार्मिक भावना तुमच्या आहेत? हे पहा, 500 वर्षाचा संघर्ष आणि त्यानंतर आज प्रभू श्रीरामचंद्रांचं उभं होत असलेलं भव्य दिव्य मंदिर संपूर्ण हिंदू समाजामध्ये काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत दिवाळी दसऱ्यासारखा उत्साह आहे. प्रत्येक हिंदू आजच्या डेटला आपल्या घरामध्ये सण साजरा करत आहे. 22 जानेवारी पर्यंत प्रत्येक हिंदूंनी आणि त्याच्यानंतरही महिनाभर प्रत्येक हिंदू दिवाळी सारखा हा सण साजरा करणार आहे दरवर्षी. स्थानिक भाजपा नेते असणारे आमचे प्रवीण भाऊ तायडे आहेत. प्रवीण भाऊ, भव्य प्रभू रामचंद्राचं मंदिर आपल्या आता अयोध्येला स्थापन होणार आहे. आज कलश यात्रा निघत आहे. एक हिंदू म्हणून तुमच्या प्रभू रामचंद्राच्या मंदिराबद्दल कोणत्या धार्मिक भावना आहेत? अत्यंत आनंदाचा आणि अविस्मरणीय क्षण. तमाम भारतीय हिंदू मनात हा जाज्वल्याच्या रूपानं आणि म्हणजे त्याचं रूपांतर होत आहे. आणि 22 तारखेला घरोघरी दिवाळी प्रत्येक हिंदू धर्माचे जे लोक असतील आणि तमाम भारतीय 140 कोटी लोकांच्या घराघरात दिवाळी ही साजरी होणार आहे. आणि 500 वर्षापूर्वी जे अत्यंत म्हणजे रामलल्लाला बाबरी मस्जिदीच्या खाली बाबरनी झाकोळल्या गेलं, बाबरी मस्जिदीच्या खाली झाकोळल्या गेलं होतं. आणि त्यानंतर 1992 झाली. त्या तत्कालीन सरकारने एका तंबूमध्ये त्याचं हे केलं आणि या केसचा निर्वाळा सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या कार्यकाळात झाला आणि 22 तारखेला त्याचं रूपांतर एका भव्य मंदिरात झालं.
आणि याच्यासारखा आनंद प्रत्येक भारतीयाच्या मनात दुसरा कोणताही नसून ही प्रत्यक्ष दिवाळी आहे. भव्य शोभायात्रेचं आयोजन केला. प्रत्येकाला या ठिकाणी सरबत वाटपाचा या ठिकाणी आयोजन केला. तुम्ही हे पाठीमागं पाहू शकता की जे तुम्ही हे जे पाहू शकता की अशा प्रकारचा जो आनंद आहे हा प्रत्येकाच्या मनात आनंद असतो. शोभायात्रेत आपल्या एकूण ज्या पद्धतीनं जे सेवा केली जाते ती सेवा संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. तशाच प्रकारचं प्रत्येक ठिकाणी पुष्पगुच्छ फेकून स्वागत होत होतं. ते भव्य शोभायात्रा याचं हे भव्य प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हा वेगळाच आनंद आहे. निघालेल्या शोभायात्रेवर पुष्पवृष्टी करण्याचे दृश्य आहे. सध्या चौधरी बॅनर अँड प्रिंटिंग याजवळ असून हे शोभायात्रा सध्या शहरातून निघाली असून त्यांच्यावर सध्या जे आहे ना पुष्पवृष्टी सुद्धा केला जात असून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तो वेगळाच आनंद या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे. रामचंद्राची भव्य अशी शोभायात्रा आपल्या शहरातून निघाला. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगळा आनंद आहे. राम मंदिर होत आहे. एक हिंदू म्हणून कोणत्या भावना आहे? हिंदू म्हणून आमच्या अशा भावना आहे की आम्ही त्या व्यक्तही करू शकत नाही. कारण 500 वर्षाच्या संघर्षानंतर प्रभू श्री रामचंद्राचं अयोध्येमध्ये भव्य दिव्य मंदिर हे मोदीजींच्या हस्ते 22 तारखेला त्याचं उद्घाटन होऊन राहिलेलं आहे. आणि आम्ही सुद्धा 1992च्या कारसेवेमध्ये अयोध्येला गेलो होतो. त्याच्यामुळं अतिशय वेगळाच आनंद आजचा आणि 22 तारखेच्या या उद्घाटन दिनाचा आमच्या सर्वांमध्ये आहे. अतिशय जल्लोषाचं वातावरण पूर्ण आपल्या परतवाडा शहरामध्ये झालेलं आहे. आणि सर्वांना मी एक आवाहन करतो की त्यांनी या रॅलीमध्ये सहभागी व्हावं, कलशाचं पूजन करावं. 22 तारखेच्या कलश निमंत्रण म्हणजे अक्षत 22 तारखेचे अक्षत ही प्रभू श्री रामचंद्राने त्यांच्या मार्फत आपल्या परतवाड्यापर्यंत पोहोचवलेली आहे. त्या अक्षतेचं वितरणही आपण जागोजागी करणार आहोत. असं आम्ही जय श्रीराम.